नमस्कार. आजच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेला आहे. आणि तो विषय आहे जीवन विमा क्लेम. चला तर मग हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हीच हीच सर्वात मोठी चिंता असते नाही का. आपण इतक्या मेहनतीने वर्षानुवर्षे प्रीमियम भरतो, पण आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळेवर आणि विनात्रास पैसे मिळतील की नाही ही एक भीती मनात कुठेतरी असतेच. पण काळजी करू नका. ही सगळी प्रक्रिया जर तुम्ही समजून घेतली ना तर तुमची ही चिंता नक्कीच कमी होईल. आजच्या ह्या स्पष्टीकरणात आपण विमा क्लेमची संपूर्ण प्रोसेस इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की तुम्ही एकदम आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेऊ शकाल. तर मग विमा कंपनी निवडताना सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं? तो आहे CSR, म्हणजेच क्लेम सेटलमेंट रेशिओ. हा एक असा आकडा आहे जो तुम्हाला योग्य कंपनी निवडण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करतो. आता गंमत बघा, CSR म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्या कंपनीचं एक प्रकारे रिपोर्ट कार्डच आहे. म्हणजे समजा एखाद्या कंपनीकडे वर्षात 100 क्लेम आले आणि त्यांनी त्यातले 98 क्लेम पास केले, तर त्यांचा CSR झाला 98%. सोपं आहे की नाही? याचा सरळ अर्थ असा की ही कंपनी क्लेम मंजूर करण्याच्या बाबतीत विश्वास ठेवण्यासारखी आहे. तर मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही नेहमी अशी विमा कंपनी निवडायला हवी जिचा CSR सलगपणे 97%पेक्षा जास्त असेल. याचाच अर्थ 100 पैकी 97 पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळतात. पण एक मिनिट थांबा, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही कंपन्या काय करतात, अनेक छोटे छोटे क्लेम मंजूर करतात आणि संख्येनुसार आपला CSR मस्तपैकी 99% दाखवतात. पण जेव्हा एखादा मोठा कोटी रुपयांचा क्लेम येतो ना, तेव्हा तो नाकारतात. आणि मग काय होतं, त्यांचा रकमेनुसार जो CSR असतो तो फक्त 49-50% येतो. म्हणूनच कंपनी निवडताना दोन्ही प्रकारचे CSR तपासणं खूप खूप गरजेचं आहे. आणि हो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एका वर्षाचा चांगला CSR बघून चालणार नाही. खरी विश्वासार्हता तेव्हाच कळते जेव्हा कंपनीचा CSR कमीत कमी सलग 5 वर्ष सातत्याने चांगला असतो. यावरून हे सिद्ध होतं की कंपनीची क्लेम देण्याची प्रक्रिया खरोखरच मजबूत आणि स्थिर आहे. बरं, आत्तापर्यंत आपण कंपनीबद्दल बोललो, पण आता वळूया तुमच्या जबाबदारीकडे. क्लेम मंजूर होण्यासाठी तुमचा प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. टर्म इन्शुरन्स हा पूर्णपणे विश्वासावर आधारलेला एक करार आहे. तुम्ही जी माहिती देता त्यावर विश्वास ठेवूनच कंपनी तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी घेते. त्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा इथे सर्वात महत्त्वाचा ठरतो. पॉलिसीचा अर्ज भरताना या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला डायबिटीज किंवा BPचा त्रास आहे का? तुम्ही सिगारेट ओढता का? तुमच्या इतर विमा पॉलिसी आहेत का? किंवा तुमचा एखादा धोकादायक छंद किंवा व्यवसाय आहे का? अगदी काहीही लपवू नका. मनात थोडी जरी शंका असेल तरी ती माहिती फॉर्ममध्ये नक्की लिहा. एक मोठी धोक्याची घंटा आहे हे समजून घ्या. आपल्या देशात बहुतेक क्लेम फक्त आणि फक्त चुकीची किंवा अपुरी माहिती दिल्यामुळेच नाकारले जातात. थोडासा प्रीमियम वाढेल या भीतीने जर तुम्ही माहिती लपवली तर विचार करा, तुमच्या कुटुंबाला काहीच मिळणार नाही आणि तुम्ही भरलेले सगळे प्रीमियम वाया जातील. बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्लेम करण्याची प्रक्रिया खूपच किचकट आणि डोकेदुखीची असते. पण खरं सांगू, तसं अजिबात नाहीये. ही प्रक्रिया खूप सोपी आणि सरळ आहे. चला बघूया कशी. साधारणपणे 2 प्रकारचे क्लेम असतात. एक असतो डेथ क्लेम, जो पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला मिळतो. आणि दुसरा म्हणजे मॅच्युरिटी क्लेम, जो काही खास पॉलिसींमध्ये मुदत पूर्ण झाल्यावर पॉलिसीधारकालाच परत मिळतो. पायलट किती सोपं आहे. क्लेमची प्रक्रिया फक्त या 3 सोप्या पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. नॉमिनीला फक्त कंपनीला घटनेची माहिती द्यायची आहे, आवश्यक कागदपत्र जमा करायची आहेत आणि त्यानंतर कंपनी क्लेमची रक्कम थेट बँक खात्यात जमा करते. तुम्ही ईमेल, हेल्पलाईन नंबर किंवा जवळच्या शाखेत जाऊनही क्लेमची माहिती देऊ शकता. आता जरा आवश्यक कागदपत्रांवर नजर टाकूया. ही एक चेकलिस्ट आहे. नॉमिनीने ही सर्व कागदपत्र जर आधीच तयार ठेवली तर क्लेमची प्रक्रिया खूपच सोपी आणि वेगाने होते. मूळ पॉलिसी, मृत्यूचा दाखला आणि नॉमिनीचे ओळखपत्र यांसारखी कागदपत्र वेळेवर दिली की कोणताही उशीर टाळता येतो. ठीक आहे, तुम्ही चांगली पॉलिसी घेतली, प्रामाणिकपणे माहिती दिली, पण एक शेवटची आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी अजून बाकी आहे आणि ती म्हणजे तुमच्या नॉमिनीला तयार करणे. प्रामाणिकपणे स्वतःला हा प्रश्न विचारा. अनेकदा काय होतं, लोक पॉलिसी तर घेतात पण आपल्या घरातल्यांना म्हणजे आपल्या नॉमिनीला त्याबद्दल काहीच सांगत नाहीत आणि मग ऐनवेळी क्लेमच केला जात नाही. हे काही सोपी पण खूप खूप महत्त्वाची पावलं आहेत. तुमच्या नॉमिनीला सगळ्यात आधी सांगा की ते नॉमिनी आहेत. त्यांना पॉलिसीचे डिटेल्स द्या, कागदपत्र कुठे ठेवली आहेत हे व्यवस्थित दाखवा आणि क्लेमची ही सोपी प्रक्रिया समजावून सांगा. आणि हो, जर तुमचा नॉमिनी लहान असेल तर एका जबाबदार व्यक्तीला गार्डियन म्हणून नेमा.
आणि त्यांनाही ही सगळी माहिती देऊन ठेवा. आता सुरक्षेचा आणखी एक स्तर बघूया. फक्त CSR नाही, तर कंपनीची भविष्यातली आर्थिक ताकद तपासणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे रेटिंग म्हणजे काय? तर हे एक स्वतंत्र प्रमाणपत्र आहे. हे रेटिंग सांगतं की ही कंपनी पुढची 30-40 वर्ष आर्थिकदृष्ट्या किती स्थिर राहील आणि तुमचे क्लेम देण्यास सक्षम असेल की नाही. म्हणूनच चांगला CSR असलेल्या कंपनीसोबतच ज्या कंपनीला IAAA सारखं मजबूत रेटिंग मिळालं आहे अशी कंपनी निवडणं तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी अधिक सुरक्षित ठरतं. तर मग या संपूर्ण स्पष्टीकरणाचा सार काय? तो या एका सोप्या समीकरणात आहे. एक चांगली CSR असलेली कंपनी निवडा, अर्जामध्ये सगळी माहिती प्रामाणिकपणे द्या आणि तुमच्या नॉमिनीला तयार ठेवा. या 3 गोष्टी केल्या ना की तुम्हाला खरी मनःशांती मिळेल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. या माहितीच्या आधारावर योग्य पावलं उचला आणि तुमच्या पॉलिसीला फक्त एक कागदाचा तुकडा न ठेवता तुमच्या कुटुंबासाठी एक खरंखुरं वचन बनवा.